नमस्कार. अंधार माया. लेखक प्रदीप केळुसकर. अभिवाचन अनुराधा कर्वे. मनोहरांना आरामखुर्चीत बसून डोळे मिटून पडले होते. रात्री 2 वाजल्यापासून त्यांना विश्रांती नव्हती. रात्री 2 वाजता मराठवाड्यातील माजी मुख्यमंत्र्याची बायको आणि त्यांचा PA हजर झाले होते. औरंगाबादचं विमान गोव्याला यायला लेट झाला म्हणून रात्री 10 वाजता येणार असलेल्या मॅडम रात्री 2 वाजता आल्या. सारं कसं लपतछपत, कोणी पाहिलं तर बभरा आणि वर्तमानपत्रात यायचं म्हणून रात्रीची वेळ. पण यात आपली धड झोप होत नाही की विश्रांती नाही. मी 6 महिन्यापूर्वीच त्यांच्या यजमानांच्या राजकीय भवितव्याचा अंदाज म्हणजे भविष्य सांगितलं होतं. तर बरोबर ठरलं म्हणे. आता त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची खुर्ची दिसत होती. त्यांच्या मॅडम त्याबाबत चौकशी करत होत्या. त्याकरता हवे तेवढे द्रव्य सोडायला त्या तयार होत्या. पण ज्योतिष म्हणजे काय? तर्क महत्त्वाचा. माझ्या तर्कानं मी त्यांना सांगितलं, साहेबांचा पक्ष महाराष्ट्रात सत्तेवर येणार नाही, कारण विरोधी पक्षाची लाट दिसते. तेव्हा साहेबांनी खासदारकीचं तिकीट मिळवावं. द्रव्य सोडण्याची तयारी असली की हवं ते मिळतं. ते खासदार म्हणून निवडून येतील आणि केंद्रात मंत्री होतील. बाई खुश झाल्या. त्यांना दिल्लीचं विमान दिसू लागलं. नाहीतरी म्हणे त्या महाराष्ट्रात कंटाळल्याच होत्या. सारखी कट कारस्थानं, त्यात त्यांच्या साहेबांना धड 5 वर्ष मंत्रिपद मिळालं नाही. त्यांनी पर्समधून पैशाचं बंडल काढलं. मी काहीच घेत नाही हे त्यांना माहीत, म्हणून माझ्या गादीखाली सरकवलं. ती मंडळी गेली तोपर्यंत पहाट होत आलेली. आता कुठली झोप? आता सकाळचे अंधिक आटोपायला हवीत. घरची पूजा सकाळी 6च्या आत करण्याची आपली प्रथा. तोपर्यंत एसटीतून उतरलेले लोक रिक्षातून दारात हजर होणार. आपल्या गावच्या बाहेरून जाणाऱ्या हायवेवर बसस्टॉप आहे. तेथील रिक्षावाले म्हणतात, अण्णानू तुमच्या जीवावर आम्ही पाठ भरता. तिथे 25-30 रिक्षावाले आहेत. त्यांना हायवे ते आपलं घर भाडं 200 रुपये घेतात. प्रत्येकाला जायची यायची 10 भाडी तरी मिळतातच. आपल्यालाही आनंद. तेवढी 20 कुटुंब आपल्यामुळे जगतात. सकाळपासून सुरू झालेली जत्रा अर्ध्या तासापूर्वी संपली. मध्ये साबुदाण्याची खिचडी आणि शहाळ्याचं पाणी घेण्यास तेवढा उठलो. खूप दमायला होतं, पण करणार काय? आपल्या ज्योतिषशास्त्राची महती दूरवर पसरलेली. सर्व काही तोंडी. ज्याला पटलं तो दुसऱ्याला सांगतो. या जगात लोकांना विवंचनाच जास्त. आता आपल्याला नाही का विवंचना? आहे तर आपली विवंचना कमी होत नाही. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा मुलगा श्रीधर उभा राहिला. हा श्रीधर ही मोठी विवंचना आहे आपल्यासमोर. एकुलता एक मुलगा. जरा चांगला निपचावा. धड शिकला नाही की काही नाही. ते जाऊन दे. शिक्षण नसलं तरी आपण एवढं कमवून ठेवलं असतं त्याच्यासाठी. पण काय उपयोग? त्याला जुगाराचा नाद. मी मिळवलेले पैसे कुठेतरी ठेवले तरी ते शोधून काढतो. नाही दिले तर हात टाकायला मागे येत नाही. आणि रात्री त्याचे मित्र गोळा होतात. सगळे जुगारडे न दारुडे. गाड्या घेऊन गोव्याला जातात. हल्ली काय म्हणे, बोटीवर जुगार सुरू झाले आहेत, त्यात पैसे उधळतात. याच्याच काळजीनं त्याची आई यशोदा गेली. आता राहिला हा आणि मी. लहानपणापासून आईनं लाड केले. माझा सगळा दिवस लोकांची भविष्य सांगण्यात गेला. माझं पण दुर्लक्षच झालं. मनात म्हणत होतो, अभ्यासात लक्ष नाही, नसू दे. आपला हा पिढीजात ज्योतिषाचा धंदा उपाशी ठेवणार नाही. लोक ज्योतिष सांगणाऱ्याला कमी पैसे देत नाहीत हो. मी कुणाकडेही पैसे मागत नाही. ही बातमी पसरल्यामुळे माझ्या गादीखाली लोक उलट भरपूर पैसे ठेवतात. पण उपयोग काय? या श्रीधरची घारीसारखी नजर असते. लोक गेले की हा गादीखाली हात घालतो आणि पैसे जुगारात उडवतो. आजूबाजूचे लोक विचारतात, अण्णानू तुमका तुमच्या झिलाचा ज्योतिष कळानाक नाय? तुम्ही जगाक सुधारतास, पहिलो झिलाक सुधारवा मग.
या लोकांना काय सांगणार कपाळ? ज्योतिष असं टी व्हीवरच्या कार्यक्रमासारखं दिसत नसतंय. ज्योतिष म्हणजे तर्क आणि अंदाज. ज्याला तर्क बरोबर करता येतो तो यशस्वी ज्योतिषी होतो. अण्णांना आपला भूतकाळ डोळ्यासमोरून सरकू लागला. आपले वडील गावातील एकमेव ब्राह्मण. गावातील पूजा अर्चा, देवस्थानची पूजा सांभाळत असत. सायंकाळी लोक आपल्या अडचणी विचारायला येत. वडील पंचांग उघडत आणि काहीतरी पुटपुटत, विचारण्याच्या मनाला समाधान वाटेल असं काहीतरी सांगत. काळे दोरे, अगरबत्तीची पूड बांधून ठेवलेली असे. तो दोरा मंत्र पुटपुटत हातात ठेवत. तो माणूस मोठ्या विश्वासानं तो दोरा घरी नेई. वडील कधीच पैसे सांगत नसत, पण आलेला माणूस थोडे तरी द्रव्य, नाहीतर निदान तांदूळ, शेंगा, कुळीथ काहीतरी ठेवून जाई. वडिलांची कीर्ती 4 गावात पसरली होती. वडिलांनी फार माया नाही जमवली, पण कुटुंबाला काही कमी नाही पडले हे खरे. मी हायस्कूलमध्ये होतो तेव्हा इतर कोणत्याही विषयापेक्षा विज्ञानाची आवड जास्त निर्माण झाली. वझेबाई विज्ञान छानच शिकवायच्या. त्यामुळे मराठी, संस्कृत यापेक्षा फिजिक्स जास्त जवळचे वाटायचे. गॅलिलिओ, न्यूटन, आर्किमिडीज यांचा मी भक्तच झालो. जयन नारळीकरासारखा आकाशविज्ञानात संशोधन करायचे होते. त्यासाठी SSC नंतर पुण्याला जायचे. फर्ग्युसनमध्ये ॲडमिशन घ्यायची असे मनातल्या मनात मांडे घालत बसतो. 11वीत असताना ध्यानीमनी नसताना वडिलांचं आकस्मिक निधन झालं आणि सर्व काही संपलं. मागच्या 3 बहिणींची आणि आईची जबाबदारी 16व्या वर्षी खांद्यावर पडली. दापोलीचे मामा म्हणाले, आता पुण्याला शिकायचा विचार सोड. वडिलांनंतर या गावचं तुलाच करायला हवं. तेव्हा वेदशास्त्र आणि ज्योतिष शिकून घ्या. हा गाव तुला काही कमी पडू देणार नाही. मोठ्या जड अंतःकरणाने मामांचा सल्ला ऐकावा लागला. पण ठरवलं. गोव्याला जाऊन मामांचे साडू दामले शास्त्री यांचेकडे राहून वेदशास्त्र, ज्योतिषविद्या सर्व शिकायचं आणि तसेच केले. 2 वर्ष दामले शास्त्रींकडे राहिलो. त्यांचा विद्यार्थी बनलो. त्यांच्या घरची सर्व कामे केली. संस्कृत शिकलो. वेदशास्त्र पारंगत झालो. दामले शास्त्रींकडून ज्योतिषविद्या मिळवली. दामले शास्त्रींचा आपल्यावर केवढा विश्वास बसला की त्यांच्याकडे ज्योतिष विचारायला येणाऱ्या मोठ्या आसामींना ते माझ्याकडे पाठवायला लागले. आणि अचानक तो दिवस आला. माझा भाग्योदय म्हणा ना. गोव्यातील एका दारू कंपनीचा मालक दामले शास्त्रींकडे त्याचे टिपण घेऊन आला. भली मोठी परदेशी गाडी घराबाहेर उभी. सर्व बोटात हिऱ्याच्या अंगठ्या आणि गळ्यात जाड सोन्याची चेन. त्याचा माल पोलिसांचे सर्व अडथळे तोडून महाराष्ट्रात पोहोचायचा. सर्व ठिकाणी हप्ते पोचलेले असत. तरी पण पुढे काही दगाफटका नाही ना हे विचारायला तो आला. दामले शास्त्रींनी त्याला माझ्याकडे पाठवले. काहीशा अविश्वासाने त्यांनी त्याची कुंडली आणि हात मला दाखवला. मी त्याची कुंडली पाहिली, हातही पाहिला. माझ्या ज्योतिषशास्त्राने मला समजले, या गृहस्थाला पुढचे 10 दिवस मोठा धोका आहे. धंद्यात सांभाळून राहायला हवे, नाहीतर आजपर्यंत मिळवलेले एका क्षणात राख होण्याची शक्यता. मी त्या गृहस्थाला सांगितले, तुम्हाला धंद्यात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तुमच्यावरची सरकारची मर्जी राहणार नाही. गोव्याच्या राजकारणात मोठे वादळ येणार. त्यामुळे तुमचा व्यवसाय पुढील 10 दिवस तरी बंद ठेवा. तो घाबरला. माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी महाराष्ट्रात जाणारे त्याचे सर्व टेम्पो थांबवले. आणि माझा अंदाज खरा ठरला. गोव्याचे सरकार अल्पमतात आले. 2 दिवसात विरोधी पक्ष सत्तेवर आला आणि नवीन मुख्यमंत्रीपदी जे माल आले त्यांनी सर्व दारू सम्राटांवर धाडी घातल्या. त्यांचा बाहेर जाणारा माल तपासला. बहुतेक मद्यसम्राट तुरुंगात गेले. त्यांच्या फॅक्टरी सील केल्या गेल्या. पण सर्वांना आश्चर्य वाटले. सर्वात मोठा मद्यसम्राट सुखरूप होता आणि त्या दिवसापासून आपल्याकडे आमदार, खासदार, मंत्री, उद्योगपती
यांची रीघ लागली. पण हे सर्व सोडून आपण कोकणात आपल्या घरी आलो. वडील गेल्यानंतर लोकांना त्यांचं भविष्य सांगणारा हवा होताच. आपल्याकडे पंचकोशीतील लोक येऊ लागले. तसेच गोव्याचे धनाढ्य पण येऊ लागले. आपली कीर्ती पुणे मुंबईपर्यंत पसरली आणि अनेक आमदार खासदार मंत्री रात्रीचे गुपचूप येऊ लागले. पण आपण उतलो नाही की मातलो नाही. आपण वडिलांनी बांधलेल्या साध्या घरात राहत होतो. मात्र घराभोवती रिकामी जागा होती. त्या ठिकाणी नारळी पोफळीची झाडे लावली, विहिरीवर पंप बसवून घरात पाणी आणले आणि शेजारच्या गावातील सरवटे यांची कन्या यशोदा हिला पत्नी म्हणून घरात आणले. तिन्ही बहिणींची लग्न करून दिली. बहिणी आपापल्या संसारात सुखात आनंदात आहेत. मग 2 वर्षांनी श्रीधरचा जन्म झाला आणि नातवाला मांडीवर खेळवून आई देवाघरी गेली. यशोदा प्रेमळ संसारी असल्यामुळे 3 जणांचा संसार आनंदात सुरू होता. श्रीधरच्या जन्मानंतर मी त्याची कुंडली केली आणि त्याचे ग्रह उच्च प्रतीचे आहेत हे पाहून हरखूनच गेलो. माझ्याकडे गर्दी वाढत होती. लोक माझ्या सल्ल्याने सुखी होत होते. काही राजकीय नेत्यांना मी दिलेला सल्ला ऐकून आमदारपद मिळाले, मंत्रीपद मिळाले, सर्व काही छान होते. पण श्रीधर जसजसा मोठा होत गेला तसतशा विवंचना वाढू लागल्या. शाळेतील शिक्षक त्याच्या तक्रारी सांगू लागले. त्याचे अभ्यासात लक्ष नव्हते आणि यशोदाचा मार खाऊन खाऊन तो कोडगा बनला. मी रिकामा असलो म्हणजे यशोदा त्याच्या तक्रारी सांगायची. पण मी तिला म्हणायचो, त्याचे ग्रह उच्चीचे आहेत तेव्हा तू काळजी करू नकोस हो, असं सांगून तिला गप्प करत होतो. पण एकदा हद्द झाली. शाळेतील मुलांची सहल 5 मैलावरच्या गावात गेली. श्रीधर पण सहलीला गेला होता. त्या गावात एक पाण्याने तुडुंब भरलेला तलाव होता. मुलं तलावाच्या आजूबाजूला खेळत होती. तेव्हा शिक्षकांची नजर चुकवून श्रीधरनं एका गरीब मुलाला तलावाकडे नेलं आणि त्याला बुडवून मारण्याचा प्रयत्न केला. नशीब एका मुलीने ते पाहिले आणि शिक्षकांना सांगितले. सर्वांनी कसेबसे त्या मुलाला पाण्यातून बाहेर काढले. प्रथमोपचार करून पोटातील पाणी बाहेर काढले. यशोदेला आणि मला कळलं तेव्हा शरम वाटली, अपराधी वाटलं. त्या मुलाच्या आईवडिलांची आणि शिक्षकांची कशीबशी समजूत घातली. श्रीधरनी असे अनेक पराक्रम केले, त्यामुळे आमची मान खाली जात राहिली. मी त्याची कुंडली पुन्हा तपासली. त्याचे ग्रह उच्च होते, परंतु श्रीधरचं वर्तन तर उलटच होतं. मला आता मी शिकलेल्या ज्योतिषविद्येबद्दल शंका वाटू लागली. बाहेरचे सर्वजण आपला जय जयकार करतात, सकाळपासून दारात गर्दी करतात, रिक्षावाले प्रवाशांना आपल्याकडे आणून आपला संसार चालवतात आणि आपल्या स्वतःच्या मुलाचे काय हे प्रताप. श्रीधर 14 वर्षांचा झाला आणि आता तो कोणालाच आवरेना. गावातील टवाळखोर व्यसनी मुलांच्या संगतीत तो राहू लागला. गावातल्या चांगल्या घरातील मुलींच्या आईबापांच्या तक्रारी येऊ लागल्या. त्याला खूप समजावून पाहिलं, पण पालथ्या घड्यावर पाणी. यशोदेचा रक्तदाब सतत वर खाली होऊ लागला आणि शेवटी एक दिवस ती गेलीच. यशोदेच्या जाण्याने आपण एकटे पडलो. पण श्रीधरला रान मोकळं झालं. आता त्याचे टोळ भैरव मित्र घरी येऊ लागले. पत्त्यांचे डाव मागीलदारी रंगू लागले. हळूहळू हे पत्ते प्रकरण पैसे लावून जुगारापर्यंत गेलं आणि सुरुवातीला तालुक्याच्या ठिकाणी आणि हल्ली गोव्यामध्ये बोटीवरील जुगारापर्यंत वाढलं. आपल्याला लोकांनी दिलेले पैसे कपाटातून गायब होऊ लागले आणि नंतर गादीखाली हात घालून जबरदस्तीनं खिशात जाऊ लागले. जुगारासोबत ही मंडळी दारू पण पितात असे गावातील लोकांचे म्हणणे. हो, असेल. संध्याकाळ झाली की तालुक्याच्या गावातील जुगारडे गाड्या घेऊन येतात आणि ह्याला घेऊन गोव्याच्या दिशेने सुसाट पळतात. मला कोण विचारतो? माझ्याशी तो एक शब्द बोलत नाही. फक्त पैसे मिळाले नाहीत तर हात टाकतो. अशी ही आपली दशा. आरामखुर्चीत बसल्या बसल्या मनोहर अण्णांच्या गेल्या 25 वर्षातील आयुष्य डोळ्यासमोरून सरकत होते. पण पुढे काय हा प्रश्न सतावत होता.
श्रीधरचे ग्रह उच्च प्रतीचे आहेत हे पत्रिकेवरून आपलं म्हणणं खरं का खोटं त्यांच्या लक्षात येईना. श्रीधरमध्ये आपला अंश आहे. मग आपण शिकलेल्या ज्योतिषशास्त्रात स्वतःचं किंवा स्वतःच्या अंशाचं भविष्य पाहताना चूक होते, ही ज्योतिषशास्त्राची मर्यादा आहे का? मग या बाहेरख्याली श्रीधरला सुधारण्यासाठी योग्य मार्ग कोणता? की आपला शेवट या व्यसनी मुलाच्या हातून आहे? अशा विचारांची मालिका अण्णांच्या मनात सुरू होती. विचार करता करता अण्णांचा डोळा लागला. नाहीतरी रात्री झोप झालीच नव्हती. अण्णानू, ओ अण्णानू, अशा हकाल्याने अण्णा जागे झाले. अरे चंद्या, ये रे ये, तुझीच वाट पाहत होतो. अण्णानू, आज दमलेले दिसतास. आज खूप लोक आली काय? हो रे बाबा, मध्यरात्री माजी मंत्र्याची बायको आणि पिये आलेला. त्यांनी सकाळचे 4 वाजवले. मग कसली झोप. दिवसभर तुला माहीत आहेच, रोज जत्रा भरतीये. लोकांना मी सांगतो ते पटते रे बाबा. पण श्रीधर भाऊ असा काय गेला बहुतेक. मला सांगून जातो थोडाच, पण त्याची ती चांडाळ चौकडी रस्त्यापलीकडे दिसली म्हणजे त्यांच्या गाडीतून गेलाच असणार. त्याचे काय, जाता येता गादीखाली हात घातला म्हणजे पैशाची पुडकी हाताला लागतात. मग त्याचे जुगारात उडवायला काय जाते. एक मोठा विश्वास टाकून अण्णा म्हणाले. पण चंद्या, हे किती दिवस चालणार रे? आणि पुढे काय? हा मी प्रख्यात ज्योतिषी असून माझ्या पुढे प्रश्न आहे. अण्णानू, माझं ऐकशात? एकदा बाबा चव्हाणाकडे येशात माझ्याबरोबर. अहो, त्याचेकडे तुमच्यापेक्षा जास्त गर्दी असता. कोण? बाळ्या चव्हाणाकडे मी जाऊ? अरे, त्याच्या अंगात येते असे ऐकतो. कसला तरी अवसर आहे म्हणे. लोक काय करतात गर्दी. ओ अण्णानू, तुमच्या ह्या पुस्तकी ज्योतिष, ग्रहतारे, चंद्र बघून काय काय आता सांगतास. ओ बाळ्याचा अवसर काय सांगता, तो लोकांना पट्टा. त्याच्या पुढ्यात कसला तरी भस्म असता. कोणीतरी सांगा, स्मशानात जाऊन डोक्याकडचा भस्म बाळू हाडून ठेवता. त्या भस्माचा अंगारो लावता आणि तोच अंगारो प्रसाद म्हणून देता. लोकांका अनुभव असा म्हणान गर्दी करतात. त्यांच्या घरासमोर गोव्यातल्या श्रीमंतांचे गाड्या लागलेले असतात. अहो, 2 वर्षात बाळ्यान स्लॅबचा 2 मजली घर बांधल्यान. त्याच्या बाईला अंगावर दागिने बघितलात. आता मोठी गाडी यायची असा पुढच्या महिन्यात. तरी बाळो म्हणता मी कोणाकडून पैसे घेईन नाही. अरे मग काय एवढे मोठे घर, दागिने, गाडी झाडाला लागली काय बाळ्याच्या? पैसे मागत नसेल तो कदाचित, पण लोक स्वखुशीने पैसे, सोनं ठेवून जातात. मी पण कोणाकडे पैसे मागत नाही, पण लोक पैसे गादीखाली ठेवतात. आता ते पैसे जुगारात जातात हा भाग वेगळा. अण्णानू, माझा ऐका. एकदा चला माझ्याबरोबर बाळ्याकडे. तुम्ही फक्त एकदा येवा, बाकी सगळा मी सांभाळताय. श्रीधर सुतासारखो सरळ नाही येलो तर तुमका तोंड दाखवायचा नाही. नाही रे बाबा, हे असले अवसार अंगात येणे म्हणजे फसवणूक आहे नुसती, शास्त्र नव्हे ते. मी पण ज्योतिषी सल्ला देतो, पण चंद्र, सूर्य, नक्षत्र यांची स्थानं आणि तर्क ह्यांच्या साह्याने. माझे ज्योतिष म्हणजे विज्ञान आहे, अंधश्रद्धा नव्हे. असात कदाचित अंधश्रद्धा, नाहीतर नसात कदाचित विज्ञान, पण लोकांका अनुभव मिळता ना. अहो, नांदगावचो आप्पा नाईक 1 नंबर बेवडो, 24 तास दारू. त्याची बायल पोरा कंटाळलेली, पण आप्पाच्या बायलेन बाया खडसून घेऊन अंगारो प्रसाद त्याच्या जेवणात घातलो. त्यापासून त्याची दारू सुटली ती सुटली. आता आषाढी कार्तिकी वारी करता. विचार करा अण्णा, ह्यो तुमचो श्रीधर सुधारलो तर मग तुम्हाला कसलीच काळजी रावायची नाही. खरंय रे चंद्या, या गावात तूच एक माझा मैत्र आहेस. काय बरे वाईट बोलायचे ते मी तुझ्यापाशी बोलतो.
दिवसभर आलेल्या लोकांशी बोलून त्यांचे ज्योतिष सांगून कंटाळतो आणि संध्याकाळी तू केव्हा येतोस याची वाट पाहत असतो मी. तुझ्याकडून 10 गावातल्या बातम्या समजतात. अण्णानू, एकदा रातचं जावया. या कानचा त्या कानला कळूचा नाही. मी बाळ्याक निरोप धाडतंय अण्णा येतले म्हणून. पण तो कसले कसले उपाय सांगेल ते करणे मला जमणार नाही हो. हां, मी कसलीही हिंसा करणार नाही आणि बळीही देणार नाही. तुम्ही काय पण करू नका अण्णा, मी सगळा बघताय. तुम्ही फक्त एकदा माझ्याबरोबर येवा. तुमचा ह्या दुःख बघवणार नाही मला. मी तिथे एक शब्दसुद्धा बोलणार नाही. काय बोलायचे सांगायचे आहे ते तू करायचे हो. आणि तू सोडून मी बाळ्याकडे गेलो हे कुणालाही कळता कामा नये, नाहीतर तुझी माझी मैत्री संपली. तुम्ही कसलीच काळजी करू नका अण्णानू. मी उद्या रात्री माझी रिक्षा घेऊन येत आहे. सगळा गाव झोपलेला असताना तेव्हा निघाया आणि मध्यरात्रीनंतर परत येवया. मी बाळ्याक निरोप धाडतंय. तो तुम्ही येताल सा म्हणान घरातल्या सगळ्यांका बाहेर पाठवीत. सर्व कार्यक्रम निश्चित करून चंद्या गेला. अण्णा विचारात पडले. आजपर्यंत मानाने जगलो. दामले शास्त्रींकडून ज्योतिष ज्ञान घेतलं. त्याचा उपयोग अनेकांना झाला. पण या मुलामुळे आपल्याला आगतिक व्हायला झालं आहे. मनात नसतानासुद्धा या बाळ्याच्या घरी जायचं चंद्याला कबूल करून बसलो. पण ह्या कृतीनं माझं मन मला क्षमा करणार आहे का? दामले शास्त्री आता हयात नाहीत, पण त्यांचा आत्मा मला क्षमा करेल. यशोदा असती तर मी बाळ्याकडे जाणं कबूल केलं असतं. पण आता मी एकटा आहे. श्रीधर नावालाच आहे, व्यसनात पूर्णपणे बुडालेला. एक चंद्याच आहे आपला जीवाभावाचा मैत्र. त्याच्याशीच आपण मनातलं बोलतो. त्यानंच हा सल्ला दिला. शेवटी श्रीधर सुधारणं महत्त्वाचं. मग मी कितीही खालची पायरी गाठली तरी बेहत्तर. मनोहर शास्त्रींनी निश्चय केला. चंद्या म्हणाला तसं उद्या जायचंच, कारण श्रीधर माणसात येणं महत्त्वाचं. जोशी घराण्याला लागलेला डाग पुसला पाहिजे. दुसऱ्या दिवशी रात्री गावात निजानीज झाली तसा चंद्या बंद दाराची रिक्षा घेऊन आला आणि अण्णा रिक्षातून निघाले. बाळ्याच्या गावात रिक्षा पोचली तेव्हा तो गाव पण गाढ झोपेत होता. बाळ्याला आधीच निरोप दिला होता. त्यामुळे अण्णा जोशींसारखे विद्वान ज्योतिषी आपल्याकडे येणार म्हणून बाळ्याने आपले सहकारी आणि कुटुंबीय दुसऱ्या गावाला पाठवले होते. बाळ्या चंद्याच्या रिक्षाची वाट पाहत होता. रिक्षेचा आवाज आला तसं बाळ्याने दार उघडलं आणि दोघे आत येताच दरवाजा बंद करून घेतला. अण्णा आत आले. बाळ्याचं घर पाहत राहिले. भला मोठा हॉल, सगळीकडे संगमरवर लावलेला, महागडं फर्निचर. बाळा त्यांना आत घेऊन गेला. आतली एअर कंडिशन खोली, एक मोठे उंचावर सिंहासन आणि त्यासमोर मोठी लाकडी टेबलं. टेबलावर ठेवलेले भस्माचे पितळी ताट, पाठीमागे शंकराचा मोठा फोटो आणि लोकांना बसायला महागडा कोच, पायाखाली पाय रुतणारा गालीचा. अण्णा बाळ्यानं 2 वर्षात मिळवलेलं वैभव पाहत राहिले. 2 वर्षांपूर्वी बाळ्या गवंडी काम करायचा आणि कुठून तरी ही विद्या शिकून आला आणि लोक गर्दी करायला लागले. अण्णा विचार करायला लागले. आपण गेली 25 वर्ष ज्योतिषी सांगतोय, पण आपलं घर आहे तसंच आहे. आपण लाकडी खुर्चीवर बसतो आणि समोर येणारे लोक बाकड्यावर बसतात. अगदी उद्योगपती, आमदार, खासदारसुद्धा. बाळ्यानं अण्णांना पायाला हात लावून नमस्कार केला. अण्णानू, तुम्ही खरे विद्वान. तुमचा घराणा विद्वान. तुम्ही शास्त्र शिकून इलात. तुमका मुंबई पुण्यापासूनचे लोक मानतात. मी काय हो, एक विद्या शिकत आलाय. त्याच्या जीवावर लोकांका सांगताय. लोकांका पट्टा म्हणून लोक येतात. ह्यो चंदो म्हणालो, तुमची काहीतरी अडचण झाली हा, ती तुमच्या शास्त्रात निवारणा नाही म्हणून माझ्याकडे इलास. बघूया माझ्या विद्येन तुमचा काय काम झाला तर झाला. बाळ्यानं फटाफट लाईटी लावल्या. त्यामुळे सिंहासनावर लाल पिवळ्या रंगाचा प्रकाश पडला आणि बाकीचा भाग अंधारात बुडाला. आता कोचवर बसलेले अण्णा आणि चंद्या काळोखात गेले.
बाळ्या जाऊन सिंहासनावर बसला आणि समोरील भस्माने डोक्यावर पट्टी काढली. हाताला भस्म लावलं आणि हात जोडून कसला तरी मंत्र पुटपुटू लागला. अण्णा शांतपणे सारे पाहत होते. इथे आल्यावर एकही शब्द बोलणार नाही हे त्यांनी चंद्याला आधीच सांगून ठेवलं होतं. हळूहळू सिंहासनावर बसलेलं बाळ्याचं अंग घुमू लागलं. त्याची मान कापू लागली आणि तोंडातून मोठमोठे श्वास बाहेर पडू लागले. चंद्या हळूच अण्णांना म्हणाला, अंगातीला आता काय विचारतील ता सांगा वया. मी सगळा सांगतंय, तुम्ही काय एक काळजी करू नका. अंगात आलेला बाळ्या जोरजोराने श्वास टाकत म्हणाला, लेकरा तुझो काय प्रश्न असा. चंद्या हात जोडून म्हणाला, महाराज माझ्याबरोबर इलेहत ते अण्णा जोशी, त्यांचो झील व्यसनाक लागलेला हा. त्यांच्या कुटुंबात कोणाक कसला व्यसन नाही, पण ह्यांच्या झिलाकच हा व्यसन इला खैसून आणि ता व्यसन जातय कसा ह्या विचारूक आम्ही इलाव. अंगात वारं आलेला बाळ्या आता जोरजोरात श्वास बाहेर टाकत होता. तसाच तो म्हणाला, हे तुझ्याबरोबर इलेले माणूस पाप बिरू असत ह्या करा, पण त्याच्या वडिलांकडून एक मोठी चूक झालेली असा. तेचो वचपो ह्याच्या मुला काढून काढलो जाता. बाळ्या म्हणाला, कसली चूक झाली हा ती सांगा आणि त्याच्यावरचो इलाज काय तो सांगा. अंगात आलेला बाळ्या उत्तरला, हेच्या वडिलांनी देवाचो नाग मारलेलो असा आणि त्या नागाक मूठ माती न देता तेका तसोच झाडीत टाकून दिला. तोच नाग आता पुढच्या पिढीक त्रास देता. अण्णांना आठवलं, बागेची सफाई करताना वडिलांनी अनेक सरपटणारे प्राणी मारले होते. कारण कोकणात असे सरपटणारे प्राणी आजूबाजूला असतातच, पण त्यात नाग होता किंवा नाही हे माहिती नाही. चंद्या अंगात आलेल्या बाळ्याला म्हणाला, मग हे चार उपाय काय तो सांग लेकराक. लेकराची चूक पायाखाली घे आणि त्याका मार्ग दाखव. बाळ्या उत्तरला, त्याच्यासाठी ह्यो प्रसाद 3 दिवस त्याच्या जेवणात तेका नकळत घाल. असं म्हणून त्यानं हातानं समोरील भस्म एका कागदावरून चंद्याच्या हातात दिलं. ह्यो प्रसाद त्याच्या पोटात गेलो की तो गाराबाहेर पडूचो बंद होतलो आणि मग 12 दिवसानंतर एक चांदीचो नाग करून देवखोलीत ठेवून दे आणि त्याची रोज पूजा कर, म्हणजे या संकटातून तुझी कायमची मुक्ती होत. चंद्यानं मान डोलावली आणि हात जोडून नमस्कार केला. हळूहळू बाळ्याचं घुमणं कमी झालं आणि 2 मिनिटात तो नेहमीसारखा झाला. बाळ्यांनी अण्णांना चला उठायचं अशी खूण केली आणि ते बाहेर पडले. रिक्षात बसल्यावर चंद्या अण्णांना म्हणाला, बघूया प्रयत्न करून. अण्णा काही बोलले नाहीत. ते आपल्या वडिलांनी कधी साप नाग मारला होता हे आठवत राहिले. वाटेत मध्येच बाळ्यानं अण्णांच्या हातात ती पुडी ठेवली. ही नकळत त्याच्या जेवणात घाला 3 दिवस. काय बघूया काय बदल होता का काय. अण्णांनी ती पुडी हातात घेतली. त्यांचे मन त्यांना सांगू लागले, बघ प्रयत्न करून, नाहीतरी तुझे सगळे प्रयत्न थकले. हा एक नवीन उपाय. चंद्याला अण्णांना मध्यरात्रीनंतर सोडलं आणि तो घरी गेला. अण्णांनी दरवाजा उघडला. त्यांना माहीत होतं श्रीधरची येण्याची वेळ पहाटे 5 नंतर. त्यांनी अंथरुणात अंग टाकलं. त्यांनी ठरवलं, रोज आपण खिचडी करून ठेवतो, ती श्रीधर दुपारी खातो, त्यात हे भस्म टाकू 3 दिवस, बघू काय चमत्कार होतो का काय. अण्णा नेहमीप्रमाणे उठले. त्यांनी श्रीधरच्या खोलीत पाहिलं. पहाटे केव्हा तरी येऊन तो आता घोरत होता. त्यांनी अंधिकं उरकली, देवपूजा केली. लोक यायच्या आधी खिचडी करायला घेतली. त्या खिचडीतील थोडी खिचडी आपल्यासाठी ठेवली आणि बाकीच्या खिचडीत रात्री आणलेल्या भस्मातील थोडं भस्म टाकून श्रीधरला सहज दिसेल अशी ठेवली. नेहमीप्रमाणे रिक्षावाले लोकांना अण्णांकडे सोडू लागले आणि त्यांच्या कुंडल्या मांडून त्यांचे भविष्य सांगू लागले. पण त्यांचे लक्ष आज स्वयंपाकघरात होते. श्रीधर जागा होऊन खिचडी खातो की नाही हे त्यांना पाहायचं होतं. 11च्या सुमारास श्रीधर जागा झाला आणि नंतर घरात भांड्यांचा आवाज येऊ लागला.
थोड्या वेळाने त्यांनी आत जाऊन पाहिलं. श्रीधरनी सगळी खिचडी संपवली होती. दुपारी अण्णांनी आपली खिचडी संपवली तेव्हा त्यांनी पाहिलं. श्रीधर गाढ झोपी गेला होता. त्यांना बरं वाटलं. संध्याकाळ झाली. रोजची श्रीधरची बाहेर पडण्याची वेळ झाली तरी श्रीधर गाढ झोपेत. आज त्याचे टोळभैरव मित्र पण आले नाहीत. अण्णांना वाटलं, बाळ्याच्या भस्माचा परिणाम की काय? म्हणजे माझ्या ज्ञानी ज्योतिषापेक्षा बाळ्याची विद्या श्रीधरला मानवली. अण्णा मनात म्हणाले, असू दे, कोणत्याही उपायानं का होईना श्रीधरची व्यसनं सुटावीत आणि जोशांच्या घरावर आलेलं हे संकट दूर व्हावं. त्या रात्री अण्णा समाधानाने झोपले. दुपारी झोपलेला श्रीधर उठलाच नव्हता. पुन्हा दुसऱ्या दिवशी अण्णांनी खिचडी केली. थोडी आपल्यासाठी ठेवली. बाकीच्या खिचडीत भस्म टाकून ती खिचडी श्रीधरसाठी ठेवली. श्रीधर दुपारी उठला. त्याने ती खिचडी संपवली आणि तो परत झोपी गेला. अण्णांचं लक्ष होतंच. दुसऱ्या दिवशीही त्याचे टोळभैरव मित्र आले नाहीत. श्रीधर बाहेर गेला नाही. उलट दुपारी झोपलेला श्रीधर उठलाच नाही. संध्याकाळी नेहमीसारखा चंद्या अण्णांची गप्पा मारायला आला. श्रीधर 2 दिवस बाहेर गेला नाही. एवढंच नव्हे तर त्याचे टोळभैरव मित्र संध्याकाळी गाडी घेऊन येतात आणि श्रीधरला गोव्याला घेऊन जातात, ते पण आले नाहीत. हा सगळा बाळ्याच्या भस्माचा परिणाम, असं चंद्या छाती ठोकपणे सांगायला लागला. आपल्या विद्वत्तेचा पराभव असेल कदाचित, पण अण्णांना पण बाळ्याच्या विद्येविषयी आदर वाटायला लागला. तिसऱ्या दिवशी अण्णा खुशीत उठले आणि खिचडी करून आपणासाठी त्यातील वेगळी काढून बाकी श्रीधरसाठी ठेवली. त्यात बाळ्याने दिलेले भस्म टाकले. आज 3 दिवस झाले. त्यानंतर काय होणार ते पाहू. गेले 2 दिवस तरी श्रीधर बाहेर पडलेला नाही. सकाळपासून अण्णा आपल्या खुर्चीत बसून आलेल्या लोकांचं समाधान करत होते. पण त्यांचं लक्ष माझघरात होतंच. श्रीधर उठून खिचडी खातो का हे पाहत होते. नेहमीप्रमाणे श्रीधर उठला. त्याने खिचडी खाल्ली, पण आज तो झोपला नाही. विहिरीवर जाऊन त्यांनी आंघोळ केली. मग नवे कपडे घालून स्कूटर घेऊन बाहेर गेला. येताना भजी वडे पार्सल आणलं आणि घरात बसून खाऊ लागला. अण्णांचा एक डोळा श्रीधरवर होताच. अण्णांनी उठून खिचडी खाल्ली. कॉफी पिऊन ते परत आपल्या खुर्चीवर येऊन बसले. संध्याकाळचे 4 वाजले. ही श्रीधरच्या मित्रांची गाडी घेऊन येण्याची वेळ. अण्णांनी आत पाहिलं. श्रीधर कपडे काढून तयार होता. एवढ्यात त्याच्या मित्रांची गाडी रस्त्यापलीकडे आलेली दिसली. तसा वेगाने श्रीधर उठला. गादीखाली हात घालून नोटा खिशात कोंबल्या आणि धावतच गाडीत जाऊन बसला. अण्णांनी डोक्याला हात लावला. 2 दिवस आशेवर होतो, पण याचं परत सुरू झालं म्हणायचं. मग अण्णांनी आलेल्या लोकांना पटापट मोकळं केलं आणि ते अंगणात आराम खुर्चीत येऊन बसले. आता थोड्या वेळाने चंद्या येईल. त्याला हे सर्व सांगायचं आणि आता पुढे काय करायचं ते ठरवायचं, असं अण्णा मनातल्या मनात म्हणू लागले. पण 6 वाजले, 7 वाजले तरी चंद्याचा पत्ताच नाही. अण्णांनी विचार केला, बहुतेक चंद्या आज येत नाही. आपण आता पेज घ्यावी आणि अंथरुणावर पडावं. असं म्हणून अण्णा उठले. तोच त्यांच्या दारात 5-6 मोठ्या गाड्या, स्कूटर्स, मोटरसायकली आणि शेवटी पोलिसांची गाडी येऊन थांबली. मोठ्या गाड्यातून त्यांच्या बहिणी, भाऊजी, भाचे मंडळी आणि चंद्या पण उतरला. तोपर्यंत गावातील इतर लोक पण दिसू लागले. पोलिसांच्या गाडीतून पोलीस इन्स्पेक्टर आणि 4 पोलीस पण उतरले. अण्णा भांबावून गेले. हे काय चाललंय त्यांना कळेना. त्यांनी पाहिलं. त्यांच्या बहिणी, भाचे रडत होते. त्यांनी चंद्याकडे पाहिलं. तोही नजर चुकवत होता, पण रडत होता. एवढ्यात पोलीस इन्स्पेक्टर पुढे आले. त्यांनी आपली कॅप हातात घेतली आणि खालच्या आवाजात म्हणाले, गोव्याला जाणारी बोलेरो गाडीचा बांद्याजवळ लक्झरीला आपटून अपघात झाला आणि आतले 3घेही जागच्या जागी ठार झाले. त्यात तुमचा मुलगा श्रीधर मनोहर जोशी हा जागच्या जागी ठार झाला. त्याच्या बॉडीची ओळख पटवायला तुम्ही हॉस्पिटलमध्ये तुम्हाला यावं लागेल अशी विनंती आहे. श्रीधर मनोहर जोशी हे नाव कानावर पडताच अण्णा एकदम ताठ झाले. मोठ्याने किंचाळले, चंद्या, चंद्या, मी माझी पायरी सोडली रे चंद्या.
आणि ताड घरात निघून गेले. पाठोपाठ अण्णा अण्णा अशा हाका मारत चंद्या, अण्णांच्या बहिणी, भाचे आणि इन्स्पेक्टर धावतच मागून गेले. अण्णा ताड घरात गेले ते नाणी घरात पाण्याने भरलेल्या 2 तांब्याच्या कळशा होत्या तिकडे गेले. काही कळायच्या आत त्यांनी पाण्याने भरलेली तांब्याची कळशी उचलली आणि डोक्यावर ओतली. कळशी टण आवाज करत बाजूला गेली. चंद्या, अण्णा अण्णा सांभाळा असं ओरडत होताच, पण त्यांनी दुसरी पाण्याने भरलेली कळशी उचलली तेव्हा चंद्या त्यांना अडवायला गेला. त्यांना हाताने ढकलून त्यांनी ती कळशी उचलली आणि डोक्यावर ओतण्यासाठी वर घेऊ लागले, पण कळशी छातीपर्यंत आली आणि भरलेली कळशी आणि अण्णा दोघेही खाली पडले. सर्वजण धावले. 2 पोलिसांनी ओल्या झालेल्या अण्णांना उचलून बाहेर ओसरीवर आणलं. कोणी कांदा नाकाला लावला, कोणी तोंडावर पाणी मारलं, कोणी लिंबू लावलं. पण अण्णा केव्हाच जग सोडून गेले होते. त्या रात्री गावातील ब्राह्मणाच्या स्मशानात 2 प्रेतं बाजूबाजूला जळत होती आणि एका झाडाखाली बसून चंद्या अश्रू ढाळत होता.